तर बघा आपण इथे छान परत एकदा मी तुम्हाला सांगतो. फिटिक रिॲक्शन, वुड्स रिॲक्शन नंतर वुड्स रिॲक्शन सारखीच एक रिॲक्शन आहे, तिला आपण म्हणतो फिटिक रिॲक्शन. तर फिटिक कशासोबत होते? ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत. तर ॲरोमॅटिक हलाइड्स अंडरगो कपलिंग म्हणतो आपण त्याला, किंवा कंडेन्सेशन पण म्हणू शकतो. कपलिंग इन प्रेझेन्स ऑफ काय? इन प्रेझेन्स ऑफ हॅलोजन, सोडियम मेटल, अँड ड्राय इथर. आता या ड्राय इथरची पण एक तुम्हाला गंमत सांगून देतो बरं का. नवीन कन्सेप्ट थोडीशी कॉमन, म्हणजे जनरल नॉलेज आहे. दॅट इज नॉट समथिंग लाईक त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे काही, जनरल नॉलेज सांगतो तुम्हाला. ड्राय इथर टू गिव्ह corresponding diaryl कंपाऊंड. आता बघा, एक जनरल जर सांगायचं झालं तर ArX प्लस सोडियम ड्रायथर काय मिळेल तुम्हाला इथे? AR. आणि एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर क्लोरोबेन्झीन प्लस सोडियम. आणि ॲरोवरती तुम्हाला आता काय दिले माहिती आहे का? इथे दिलेलं आहे पेट इथर. आता ड्राय इथरच्या ऐवजी काय दिलंय? पेट इथर. हेच मी सांगतोय, हे जनरल नॉलेजची गोष्ट आहे. पेट इथरचा अर्थ सुद्धा तोच होतो जसा जो ड्राय इथरचा आहे. त्याच्यामुळे नाव बघून असं घाबरायचं नाही किंवा हे वेगळं काहीतरी असं वाटू द्यायचं नाही. पेट ड्राय इथर हे ऍक्च्युली डायथिल इथरचा दुसरं नाव आहे. पेट इथर म्हणतात. डायथिल इथरचा डायथिल इथर हा जो एक इथर फॅमिलीचा ग्रुप आहे, कंपाऊंड आहे, त्याला पेट इथर असं म्हणतात. किंवा कधी कधी आहे ना, तुम्हाला इथे असं लिहून येतं THF. जनरली मॅग्नेशियम, म्हणजे काल जी आपण ग्रिग्नार्डची रिॲक्शन बघितली ना, त्या रिॲक्शन मध्ये जनरली हे नाव लिहितात THF. आता THF चा अर्थ काय होतो? टेट्रा हायड्रोफ्युरन. आता तुम्हाला आठवतं का इथरचं स्ट्रक्चर कसं आहे? इथर ऑक्सिजन या साईडला काय आहे? R ग्रुप, आणि या साईडला पण काय आहे? R ग्रुप. असं असतं की नाही इथर? बरोबर आहे की नाही? आता हे जे इथर आहे ह्याला जर मी सायक्लिक करून टाकलं तर, हे बघा, आता हा पण इथर झाला की नाही? पण हा कसला इथर आहे? सायक्लिक इथर झाला. हे इकडचा R ग्रुप आणि इकडचा R ग्रुप एकमेकांना जॉईंट करून टाकले, सायक्लिक इथर. आणि टेट्राहायड्रोफ्युरन असंच दिसतं एकदम सेम. हे टेट्राहायड्रोफ्युरनच आहे, म्हणजे हा पण एक इथरच आहे. पण इथर असं डायरेक्ट न लिहिता ते काय लिहितात? THF लिहितात. इथर असं डायरेक्ट न लिहिता ते काय लिहितात? पेट इथर लिहितात. तर आपल्याला हे समजलं पाहिजे किंवा हे माहिती पाहिजे की हे इथरचेच वेगवेगळे नाव आहेत किंवा फॉर्म आहेत. ठीक आहे. तर क्लोरोबेन्झीन घेतलं, सोडियम मध्ये ड्राय इथर घेतलं, काय मिळेल आपल्याला इकडे? बायफेनिल. THF मध्ये सांगितलं ना, टेट्राहायड्रोफ्युरन असं नाव आहे त्याचं पूर्ण. खाली आता स्ट्रक्चर काढलं होतं ना मी, बघितलं का तुम्ही?
टेट्रा हायड्रोफ्युरन असं म्हणतात त्याला. हे त्याचं स्ट्रक्चर आहे खाली. ऑक्सिजन आणि अशी 5 मेंबर रिंग काढायची, याला म्हणतात THF. पण हा पण एक इथरच झाला की नाही, ऑक्सिजन आहे आणि साईडला 2 R ग्रुप आहे. सो इट इज कॉल्ड एज इथर. इथरच्या ऐवजी हे नाव देऊ शकतो तुम्हाला, टेट्राहायड्रोफ्युरन म्हणा किंवा पेट इथर म्हणा किंवा ड्राय इथर. कधी कधी मी असं पण बघितलेलं आहे 1-2 क्वेश्चन पेपर मध्ये की इथे काहीच न देता डायरेक्ट ह्याचं स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चरच असं असं ह्या ॲरोवर काढून देतात. हे स्ट्रक्चरच ॲरोवर काढलं ना तर 50% मुलांना तेच कळत नाही झालं हे आहे काय. आणि ते इथर आहे हे विसरून जातात, बघितल्यावर तर दिसून जातं ना इथर आहे, पण ते विसरून जातात की अरे इथर. ते सवय झालेली असते ना, माइंडला सवय काय ड्राय इथर वाचायची. ड्राय इथर हा शब्द जर नाही दिसला तर मग ते कन्फ्युज होऊन जातं. त्याच्यामुळे हे जनरल नॉलेज माहित पाहिजे आपल्याला. ही कंपाऊंडची रिएक्शन, या रिएक्शनला म्हणतो आपण फिटिंग रिएक्शन. अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, हे कव्हर झालं, लिहून झालं सगळं व्यवस्थित? ओके. अच्छा, when aromatic halide and alkyl halide heated together, it is called Woods fatigue reaction. Heated together in presence of sodium, ते लिहायला पाहिजे actually, in sodium and dry ether. It's called Woods fatigue reaction. त्याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो डायरेक्ट, मी आता जसं सांगितलं. क्लोरोबेन्झीन प्लस CH3Cl, सोडियम, ड्राय इथर, will get toluene. क्लोरोबेन्झीन. ठीक है, कोई शक? घ्या लिहून. झालं?
तुमच्या सगळ्यांची नोटबुक पूर्ण चेक करणार आहे बरं का मी एकदा. आणि सगळ्यात व्यवस्थित असं लिहिलेलं पाहिजे मला, असं गचड बिचड खिचडी खाचडी केलेली नाही पाहिजे. ओके, आता तुम्हाला किती जणांना ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आठवतं? इलेक्ट्रोफिलिक, हा आता ते इलेक्ट्रोफिलिक आहे ना, हे 11th आणि 12th असं काही वेगळं नाही, एकच रिएक्शन असते ती. त्याच्यामुळे ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हटलं की त्याच रिएक्शन आल्या पाहिजे. 5 रिएक्शन सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या सांग बरं. एक पहिली कोणती होती? हॅलोजिनेशन. दुसरी सल्फोनेशन. तिसरी नाइट्रेशन. चौथी फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन. व्हेरी गुड. आणि फायनली फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन. बरोबर, या 5 रिएक्शन होत्या. शाबाश. आता मला सांग स्नेहा, हॅलोजिनेशन रिएक्शनचं रिएजंट काय, म्हणजे हॅलोजिनेशन कशाने करतात? रिएजंट कोण आहे त्याचं? काय यूज करतो आपण हॅलोजिनेशन करण्यासाठी? वैदेही, वुड यू लाईक टू टेल मी? एनीवन एल्स? शौनक? क्लोरीन म्हणजे Cl2. अजून फ्लोरीन म्हणजे F2. आणि अजून Br2. हा आहे, क्लोरीन आहे, पण तो शौनक नाही म्हणतोय ना, त्याचं ऐकावं लागेल ना रे. ऍक्च्युली फ्लोरीन नाहीच आहे. फ्लोरीनचं कधी एक्झाम्पल घेतलं का आपण? क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन असे दोनच एक्झाम्पल घेतले, Cl2 आणि Br2. इन प्रेझेन्स ऑफ, त्याच्यासोबत काहीतरी कॅटॅलिस्ट यूज करतो ना आपण. कॅटॅलिस्ट काय? AlCl3. येस, दॅट इज कॅटॅलिस्ट. म्हणजे याचं रिएजंट पूर्ण जर विचारलं कोणी तुम्हाला याचं रिएजंट काय, तुम्ही काय सांगणार? Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 असं सांगणार की नाही शौनक? हा, पूर्ण सांगायचं. जर Br2 घेतलं तर काय करणार? Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. कळालं का? Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 किंवा Cl2 घेतलं तर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. सल्फोनेशनचं रिएजंट कोण सांगतं? सल्फोनेशन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नायट्रेशनचं कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दोन्ही आहे. ठीक आहे, त्याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो आपण, हे पण सांगितलेलं आहे. अल्कायलेशन साठी हा CH3Cl सोबत AlCl3 पण लागतो ना. म्हणजे इथे CH3Cl म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणायला पाहिजे? RX म्हणायला पाहिजे. जनरल आहे ना हे रिएक्शन. RX इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आणि इथे RCOX COCl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. या सगळ्या रिएक्शन क्लोरोबेन्झीनच्या होतात बरं का. सगळे
अल्किल हलाइड म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड ह्या रिएक्शन दाखवतात. पण ह्या रिएक्शन सोडून एक ज्या रिएक्शन आहे त्या म्हणजे ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण काय बघितलंय ऑलरेडी, ते अल्किल ग्रुपचे बघितले आपण, बरोबर ना. अल्किल ग्रुप मध्ये बघितलंय CH3Cl असेल समजा, तर त्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आपण काय केलं होतं, KCN केलं होतं समजा, KCN. आपण काय घेतलं, CH3CN आलं होतं इथे, बरोबर ना. तर हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच एक्झाम्पल आहे. पण हे अल्किल ग्रुप मध्ये CH3 असेल, पण या CH3 च्या ऐवजी समजा असं बेन्झीन असेल, हे काय झालं, ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होतं की होतं की नाही होत, कशी होते, त्याच्यात KCN तर ऑफकोर्स नाही जाणार. तर नेमके कोणती रिएक्शन होते ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पहिले तर हे समजून घ्या की ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आर व्हेरी हार्ड टू ऑकर. दे आर व्हेरी डिफिकल्ट टू टेक्स प्लेस. इतक्या कॉमन रिएक्शन नाहीये, हे जनरल रिएक्शन नाहीये, होत नाही. ह्या रिएक्शन कंप्लीट करायला किंवा टेक प्लेस करायला खूप जास्त एनर्जी आणि खूप जास्त हे लागते, काय म्हणतो आपण त्याला, टेम्परेचर आणि प्रेशर, म्हणजे ते एनर्जीचेच फॉर्म आहे सगळं. तर जनरली अशी जर रिएक्शन घेतली मी, एक ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतला आणि या ॲरोमॅटिक हलाइड घेतला म्हणजे X किंवा क्लोरीन एक्झाम्पल घेऊ आपण, आणि याच्यात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करायचंय मला. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इझिली होत नाही. का बरं होत नाही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन? कारण आता समजा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करण्यासाठी मला याच्यामध्ये आता हे टाकायचं आहे, याच्याऐवजी आहे ना इथे NaOH किंवा KOH घेतलं. तर जनरली आपण काय बघितलेलं आहे, जेव्हा NaOH घेतो तेव्हा काय होतं, क्लोरीन जाऊन तिथे OH येतो की नाही. तर आपल्याला ही रिएक्शन अशी लिहिता येते, इथे OH. ठीक आहे. पण ऍक्च्युली ही जर इतकं सोपं सरळ राहिलं असतं तर मग काही प्रश्नच राहिला नसता ना. पण इतकं असं सरळ सोपं होत नाही रे. प्रॉब्लेम काय येतो बघा आता. प्रॉब्लेम नंबर 1, द बेन्झीन इटसेल्फ, हा जो बेन्झीन आहे इटसेल्फ, हे काय, बेन्झीन इज अ इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड. बेन्झीन हा काय, एक इलेक्ट्रॉन रिच दुसरं न्यूक्लियोफाइल आहे हा OH मायनस, ह्याच्यावर पण निगेटिव्ह चार्ज, म्हणजे हा पण इलेक्ट्रॉन रिच. न्यूक्लियोफाइल जो आहे इज ऑल्सो इलेक्ट्रॉन रिच. आता क्लोरीन हा बेन्झीन वर जर अटॅच असेल ना, तर तो रिंगला ऍक्टिव्हेट करतो का डिऍक्टिव्हेट करतो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हे 11th ला आपण शिकलोय की क्लोरीनचा मायनस आय इफेक्ट असतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याला आपण म्हणतो मायनस आय इफेक्ट. आणि त्याच वेळेसला त्याचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट पण असतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट म्हणजे कोणता इफेक्ट झाला, हा प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट हे सगळं 11th ला झालेलं आहे. तर प्लस आर इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट आहे, आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे काय होतं, हा रिंगला डिऍक्टिव्हेट करतो. मायनस आय इज मोर पॉवरफुल दॅन प्लस आर. हे महत्वाचं सेंटेन्स ठरतं इथे. तिसरा पॉइंट, मायनस आय इफेक्ट इज डॉमिनंट ओव्हर प्लस आर इफेक्ट. मग रिंग डिऍक्टिव्हेट झाली,
त्याच्यामुळे काय होतंय, थोडं ही रिॲक्शन जी आहे ती फेवर मध्ये येते. म्हणजे जर बेन्झीन सोबत जर कम्पेअर केलं फक्त प्लेन बेन्झीन सोबत, तर प्लेन बेन्झीन पेक्षा हा जो क्लोरोबेन्झीन आहे त्याची रिॲक्शन थोडीशी सुटेबल होते, कारण तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो बेन्झीनचे, आणि बेन्झीनचे इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे बेन्झीनवर थोडासा इलेक्ट्रॉनचा भार कमी होतो. म्हणजे जो बेन्झीन इलेक्ट्रॉन रिच होता अगोदर, त्याचे थोडेसे इलेक्ट्रॉन कोणी घेऊन टाकले, क्लोरीनने घेऊन टाकले. त्याच्यामुळे बेन्झीनचा भार थोडा कमी झाला इलेक्ट्रॉनचा. बेन्झीनचा भार थोडा इलेक्ट्रॉनचा कमी झाला म्हणजे निगेटिव्ह डेन्सिटी थोडीशी कमी झाली, चार्ज डेन्सिटी. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज इथे अटॅक करू शकतो. तर निगेटिव्ह चार्ज अटॅक कुठे करेल, तर एक तो ऑर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशन, हे दोन पोझिशनच रिॲक्टिव्ह असतात, हे आपण शिकलोय. ऑर्थो किंवा पॅरा. मग ऑर्थो सॉरी सॉरी सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ना, एक्स्ट्रीमली सॉरी. तर हा OH मायनस या क्लोरीनला सबस्टिट्यूट करून देईल. पण समजा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अजून मी काही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावले. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते, जसे की नायट्रो ग्रुप आहे किंवा सायनाइड आहे, अजून स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, तरी रिॲक्शन अजून इझिली टेक्स प्लेस होईल की नाही. बघा आता नीट, इथे काय झालं, बेन्झीन इलेक्ट्रॉन रिच आहे, न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन रिच आहे, मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त डॉमिनंट आहे. त्याच्यामुळे दुसरं अजून काय होतं, चौथा आणि लास्ट शेवटचा पॉईंट, इलेक्ट्रॉनिक रिपल्शनमुळे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आर व्हेरी रेअर टू ऑकर और अनफेवरेबल. न्यूक्लियोफिलिक substitution reaction are unfavorable. याच्यामुळे अनफेवरेबल आहे, कारण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन काय होतं, रिपल्शन. हे बघा ना, हा पण पूर्ण इलेक्ट्रॉन, हे बेन्झीन आणि हे सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनचंच क्लाउड आहे सगळे, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन. आणि हा न्यूक्लियोफाइल पण हे इलेक्ट्रॉनच आहे. तर दोन्ही इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जे आहेत त्या जवळ येऊ शकतात का एकमेकांच्या, रिपल्शन होईल की नाही. तर रिपल्शनमुळे रिॲक्शन होत नाही. मग हे करायचंच असेल तुम्हाला, समजा बळजबरी करायचीच असेल, तर काय करावं लागेल, एक तर टेम्परेचर आणि प्रेशर हाय ठेवावं लागेल. म्हणजे रिॲक्शनला बळजबरीच करायचंय, हाय टेम्परेचर 600 800च्या आसपास, 800 केल्विनच्या आसपास टेम्परेचर आणि 10 ॲटमॉस्फिअर 20 ॲटमॉस्फिअर प्रेशर. किंवा असं करा, याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करून टाका. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी कशी करायची, ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप टाकून दिला, पॅरा पोझिशनला पण नायट्रो ग्रुप टाकून दिला. या पण सॉरी ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, एक्सट्रीमली सॉरी. ऑर्थो आणि पॅराला, या पण ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप टाकून दिला, तीन नायट्रो ग्रुप टाकून दिले. म्हणजे इलेक्ट्रॉन आता इकडे गेला, इलेक्ट्रॉन इकडे गेले, इलेक्ट्रॉन इकडे गेले, बेन्झीनवर इलेक्ट्रॉन राहिले का, नाही राहिले. मग आता क्लोरीनला सबस्टिट्यूट केला याने, आता हे नायट्रो ग्रुप तसेच राहतील, या नायट्रो ग्रुपला काहीच होणार नाही. सॉरी, हे 3 नायट्रो ग्रुपला, पण क्लोरीनला सबस्टिट्यूट केलं ना OH ने, लवकर झाली रिॲक्शन. आता इथे टेम्परेचरची गरज नाही, जास्त नाही बरं का, लागेल पण जेवढं आधी लागत होतं तेवढं नाही लागणार. तर ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे, सबस्टिट्यूशन नाव राहिलं इथे, ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे, त्या रिॲक्शन डिफिकल्ट असतात, रेअर असतात, खूप एनर्जी लागते त्यांना व्हायला, ते कॉमन रिॲक्शन नाहीये. पण तरी जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर लावले तर ते रिॲक्शन होऊ शकते. कोणाला अडचण आहे, काही प्रश्न असतील तर विचारायचे. प्लीज आस्क क्वेश्चन इफ यू हॅव एनी.
कोणता पार्ट? पूर्ण रिएक्शनच परत एकदा. बरं, अजून काही? अजून कोणाला काही एखादा स्पेसिफिक क्वेश्चन? तू काय ऐकलं नाही कसं नाही मागच्या वेळेस सांगितलेलं? हा बोल. आपण हॅलोजनच्याच रिएक्शन बघतोय ना. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? पण क्लोरीन ऐवजी तू ब्रोमीन घेऊ शकतो जास्तीत जास्त, किंवा आयोडीन घेऊ शकतो. आपण धडा आता बघतोय हॅलोजनचा बघतोय ना, म्हणून आपण एरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणाच्या बघणार आहोत? एरोमॅटिक हॅलाइडच्या. एरोमॅटिक हॅलाइडच्या बघणार. त्याच्यामुळे आता एरोमॅटिक हॅलाइड घेतलं. पुढे जर दुसरा चॅप्टर बघितलं तर तिथे दुसरं घेऊ आपण काहीतरी. म्हणजे अल्कोहोल चॅप्टर उद्या सुरू करणार आपण समजा, तर तिथे मग मी OH घेईल. आता ह्याच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात का ते बघणार. आलं लक्षात? बघ स्नेहा, मी पहिला पॉईंट काय सांगितला, एरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन या रिएक्शन कॉमन रिएक्शन आहे का नाहीये एवढं सांग मला पहिले. ही रिएक्शन इझिली होते का कुठेही? नाही होत. ही इझिली होत नाही. त्याच्यामुळे काय करावं लागतं, त्या रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी काय करावं लागतं, एक तर त्यांना टेम्परेचर हाय पाहिजे किंवा प्रेशर द्यावं लागतं, बरोबर की नाही? या रिएक्शन कुठे होतात? हाय टेम्परेचर आणि प्रेशरला होतात. अंडरस्टूड? दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट काय सांगितला? हे रिएक्शन अजून जर इझी करायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता? हा, नायट्रो ग्रुप हे तर एक एक्झाम्पल आहे, पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तुम्ही अटॅच करू शकता. म्हणजे बेन्झीन रिंगला जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर तुम्ही अटॅच केले, कोणते ग्रुप? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते असतात? नायट्रो, सायनाइड, हे दोन एकदम स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. ह्यांच्यापैकी कोणीही चालेल, नायट्रो जनरली घेतात, परंतु सोपं आहे. तर इथे जो तुमचा एक्स आलेला आहे, या एक्सला रिप्लेस करायला सोपं होतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कळालं का? मग आता कधी कधी 2 मार्कला असं जर विचारलं त्यांनी की वाय एरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आर अनफेवरेबल रिएक्शन, तर तुम्ही काय उत्तर द्याल? बेन्झीन इज इलेक्ट्रॉन रिच कंपाउंड. अल्किल हॅलाइड्स nucleophile are also electron rich compound. Therefore, when nucleophile cannot attack on benzene as it is repulsive reaction. So to conduct the reaction, what we need to do? We need to substitute the ortho and para position of the benzene with strong electron withdrawing group, so the electron density on the benzene decreases and nucleophilic substitution reaction takes place easily. ठीक आहे. आता मी इथे लिहितो बघा, aromatic nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction on aromatic compound are not so
फेवरेबल. ठीक आहे. तर आता व्यवस्थित थोडंसं अजून बघायचं आहे तर मग तुम्हाला सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन on aromatic compound are not so favorable as, का बरं favorable नाहीये, as benzene is highly electron rich molecule. Therefore, nucleophile and benzene repels each other. Repels each other. To make this reaction favorable, ortho and para position must be substituted with strong electron withdrawing group like NO2 or cyanide. NO2 or nitro or nitride. सिंपल. कोई शक? डन. रायटिंग डन झाली एवढी? एव्हरीवन एल्स? आता बघा, याचं एक्झाम्पल जर आपल्याला शिकायचं आहे व्यवस्थित तर कंपॅरिझन झालं पाहिजे आणि ते एक्झाम्पल कसं व्यवस्थित लक्षात राहील. तर बघा, आता माझ्याकडे एक बेन्झीन आहे. या बेन्झीन वरती मी क्लोरीन घेतलाय. अजून एक बेन्झीन घेतो. इथे पण क्लोरीन घेतलाय, पण इथे ऑर्थो पोझिशनला NO2 घेतलंय. ऍक्च्युली जागा थोडीशी कमी पडेल, मला छोटं छोटं काढायला पाहिजे होतं. मी अजून करतो फोटोस. Cl इथे एक पण नायट्रो ग्रुप नाहीये. इथे एक नायट्रो ग्रुप घेतलाय ऑर्थो पोझिशनला. इथे दोन नायट्रो ग्रुप घेतले, एक ऑर्थो आणि एक पॅरा पोझिशनला. आणि फायनली आपण काय करू, एक असा ॲरोमॅटिक कंपाऊंड घेऊ की ज्याच्या ऑर्थो पोझिशनला, दोन्ही ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे
आणि पॅरा पोझिशनला पण नायट्रो ग्रुप आहे. इथे दिसत नसेल तुम्हाला, पण मी तो खाली काढलाय पॅरा पोझिशनला पण. ठीक आहे. तर हे असं आपण केलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सेम रिएक्शन करायची. NaOH म्हणजे काय होणार आहे, हा जो क्लोरीन आहे तो क्लोरीन जाऊन त्याच्याऐवजी कोण येईल, OH. पण ही रिएक्शन करायला ना मला खूप जास्त टेम्परेचर लागतं, जवळपास 633 केल्विन, 633 केल्विन आणि 10 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, 10 ATM प्रेशर. एक एक्झाम्पल म्हणून घेतलं. तीच रिएक्शन जर मला करायची आहे, एक नायट्रो ग्रुप मी घेतला, आता ही रिएक्शन थोडी इझी झाली कारण विड्रॉइंग ग्रुप आलेला आहे ना तिथे. मग सेम रिएक्शन जी आहे ती मला करायची आहे, तर ती मी 600 केल्विनला पण होऊ शकते. किती 100 केल्विनला, 603 केल्विनला. आणि 10 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या ऐवजी 7 to 8 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच आता मला लागेल. ठीक आहे. प्रॉडक्ट तुम्हाला माहिती काय लिहायचं ते, इकडे फक्त क्लोरीनच्या ऐवजी कोण येईल, OH, आणि साईडला कोण आहे, NO2. आता तेच जर मी 2 NO2 ग्रुप घेतले, तर 2 NO2 ग्रुप घेतल्यामुळे काय झालं, रिएक्शन अजून इझी झाली. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे बेन्झीनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली, तर न्यूक्लिओफाईलला अटॅक करायला इझी होईल. बरोबर ना. हे 2-2 नायट्रो ग्रुप या न्यूक्लिओफाईलला म्हणतात काय, आम्ही पकडून ठेवलं इकडून, तू टेन्शन घेऊ नको, मार बिंदास. याने पण पकडून ठेवलं, याने पण पकडून ठेवलं, याला कमजोर करून टाकलं, आता न्यूक्लिओफाईल येऊ शकतो अटॅक करायला. ही रिएक्शन जवळपास स्लाइटली हाय टेम्परेचरला, म्हणजे अराउंड 300 च्या केल्विनच्या आसपास पण होऊ शकते, 300 केल्विनच्या आसपास. ठीक आहे. आणि 3 to 5 ATM प्रेशरवर, 3 to 5 ATM प्रेशरवर होऊ शकते. ठीक आहे. आणि जर हे मी प्रॉडक्ट मुद्दाम लिहिले नाही, तुम्ही लिहून टाकायचे बरं काही प्रॉडक्ट. हे नायट्रो ग्रुप तसेच राहिले पाहिजे, CL च्या ऐवजी OH आणायचं फक्त. आणि जर मी इथे अजून NaOH घेतलं, आणि आता इथे आता 3-3 नायट्रो ग्रुप आले, तर ही रिएक्शन स्लाइटली हाय टेम्परेचरला, म्हणजे इथे 300 जास्त कमी झालं, हे 500च्या आसपास ठेवायला पाहिजे, 473. आणि इथे 373च्या आसपास ठेवलं, 373च्या आसपास ही रिएक्शन होते 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किंवा 1 ATM प्रेशरवर. म्हणजे प्रेशर लावायची गरज नाही, 1 ATM म्हणजे हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर झालं. या प्रेशरला पण ही रिएक्शन होईल आणि आपला प्रॉडक्ट मिळेल. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या फेवरेबल नसतात, त्यांना खूप जास्त एनर्जी लागते, प्रेशर लागतं. त्याच्याऐवजी जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावत गेलो, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावल्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली टेक्स प्लेस होतात. कळालं सगळ्यांना व्यवस्थित? काही प्रश्न आहे कोणाला विचारू शकतो. एनी क्वेश्चन? जान्हवी, वैदेही, सिद्धेश, शौनक, स्नेहा. Good. So take it down.
झालं का लिहून? यांचे प्रॉडक्ट लिहिले का व्यवस्थित? तर आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झालं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पण येतातच. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय येतं? सगळ्यात पहिलं येतं हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन हॅलोजिनेशन मध्ये आपण काय करतो? क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन वॉट एव्हर इट इज, हॅलोजिनेशन करताना काय करतो? प्लस Cl2 in presence of अनहायड्रस AlCl3. काय मिळेल आपल्याला? दुसरा Cl. पण दुसरा Cl कुठे मिळेल? ऑर्थोला का पॅराला? तो ऑर्थोला पण मिळेल आणि पॅराला पण मिळेल. मेजर कोणता असेल? ऑर्थोचा मेजर का पॅराचा मेजर? हा आहे तुमचा मेजर आणि हा आहे तुमचा मायनर, नाही का? Cl2 इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. सेम Br2 ची पण रिएक्शन होऊ शकते, बरोबर ना? Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 किंवा AlBr3, काही पण घ्या, सेम रिएक्शन होईल. इथे फक्त क्लोरीनच्या ऐवजी काय येईल? ब्रोमीन. दुसरी रिएक्शन आहे नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन मध्ये काय करतो आपण? नायट्रेशन मध्ये काय करतो? प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 in presence of concentrated sulfuric acid. तो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड दोघांचं मिक्सचर आहे. या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर पण म्हणतात. ही गोष्ट खूपदा सांगितलेली, तुम्ही विसरून जाता. या मिक्सचरला काय म्हणतात? नायट्रेटिंग मिक्सचर. तर कधी कधी काय होतं, इथे असं लिहितात क्लोरोबेन्झिन आणि एक्झाम मध्ये असा ॲरो येतो आणि ॲरोवरती लिहितात नायट्रेटिंग मिक्सचर. बाकी काहीच देत नाही, HNO3 देत नाही, काहीच देत नाही, फक्त लिहितात नायट्रेटिंग मिक्सचर. तर यू शुड अंडरस्टँड की नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय आहे. HNO3 आणि H2SO4 मिक्सचर आहे. काय करायचं? नायट्रेशन करायचं. नायट्रेशन करायचं म्हणजे नायट्रो ग्रुप आला पाहिजे. नायट्रो ग्रुप आणायचा आहे कुठे? सेम ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. एकदा येईल ऑर्थोला किंवा कुठे जाईल?
पॅरा पोझिशनला. कुठे मेजर कुठे मायनर तुम्हाला चांगलं माहिती आहे. पॅरा पोझिशनला मेजर, ऑर्थो पोझिशनला मायनर. बरोबर आहे की नाही? हे झालं हॅलोजिनेशन, हे झालं नायट्रेशन. तिसरी रिएक्शन कोणती आहे? शाबाश. तिसरी रिएक्शन आहे सल्फोनेशन. नंतर रेकॉर्डिंग बघून घ्यायचं आणि मग लिहून घ्यायचं. सल्फोनेशन. सल्फोनेशन कसं करतो आपण? काय यूज करतो फक्त? शाबाश. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कोणता ग्रुप येतो तिथे? हे बघा, इथे जाईल Cl, इथे येईल तुमचा SO3H, आणि दुसरा कुठे जाईल? पॅराला जाईल ना. इथे आलं तुमचा SO3H. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, ऑर्थो पॅरा. आता सल्फोनेशन झालं. 4 आणि 5. चौथी आणि पाचवी रिएक्शन कसली आहे? रिडल क्राफ्ट. पियुष, माईक बंद करून दे तुझा. ठीक आहे. ते 4 काय आहे? फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये रिएजंट कोण सांगतं मला? प्लस CH3 Cl in presence of अनहायड्रस. शाबाश. AlCl3. प्रॉडक्ट काय येईल सांगा? हा Cl ऍज इट इज येईल. आता इकडे काय येईल बेन्झिनवर? काय येईल बेन्झिनवर? इथाईल नाही, मिथाईल ग्रुप येईल ना. इथे मिथाईल घेतलाय ना आपण. आपण ऑर्थो का पॅरा? एकदा ऑर्थोला, एकदा पॅराला. शाबाश. आणि मेजर मायनर? शाबाश. आणि फायनली लास्ट बट नॉट लिस्ट, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. ही रिएक्शन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशनची रिएक्शन जी आहे ती खाली जागा नाही, आता वर दाखवतो परत. काढून टाकू आपण. असायलेशनचं थोडंसं लिहिताना गडबड होते बरं का बऱ्याच जणांची, त्याच्यामुळे लक्ष द्या. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन, याच्यात काय होतं की बेन्झीन Cl प्लस, हा असाइल ग्रुप जो आहे तो लिहिताना असा लिहितो आपण, CH3 C डबल बॉन्ड O, या साईडला Cl. आता हे थोडंसं सोपं करण्यासाठी काय करायचं, इकडे Cl काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सोपं आहे. पण सवय दोन्ही ठेवायची. एक्झाम मध्ये काय आपल्या हातात नाही कुठे लिहायचं ते. Cl या साईडला लिहिलं तर त्याचा फायदा काय होतो, इकडचा H आणि हा Cl आपण असा काढून घ्यायचा, आणि हे ग्रुप जो आहे हा बेन्झीनला अटॅच करून द्यायचा इकडे. हा बेन्झीनला इकडे अटॅच केला तर प्रॉडक्ट काय मिळेल बघा. हा Cl ऍज इट इज, इकडे काय आला परत C, तर C ला डबल बॉन्ड O, आणि इकडे कोण, CH3.
एकदा ऑर्थो पोझिशनला, एकदा पॅरा पोझिशनला. पॅरा पोझिशनला असंच. कोई शक? जमलं का? अरे जमलं का? तर आता हे सगळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहे त्या तुम्ही सगळ्यांनी काय करायच्या, रिवाइज करायचं लेक्चर, पुन्हा मनाने लिहायचे असतील मनाने लिहा, तुम्हाला जमलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर लेक्चर परत थोडंसं रिवाइज करून पूर्ण बघायचं आणि परत नोट्स तयार करून घ्यायच्या याच्या. ठीक आहे. आणि एक तुम्हाला असाइनमेंट आहे ही. काय असाइनमेंट आहे? युजेस ऑफ अल्किल हलाइड्स. असं शेवटच्या पानावरती तुम्हाला एक टॉपिक आहे पुस्तकात, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कंप्लीट करायचं आहे आणि मला सांगायचे काय युजेस लिहिले. येस, टुडे आय डिक्लेअर द चॅप्टर इज ओव्हर. आपला चॅप्टर आज इथे संपतोय, त्याच्यामुळे सगळ्यांनी या चॅप्टरचा नीट पुन्हा अभ्यास करा. युजेस ऑफ अल्किल हलाइड लिहून घ्या. थिअरी पार्ट आहे, नाही समजलं मी सांगेल परत एकदा, पण तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये. 4-5 पॉईंट आहेत त्याचे, आणि ते असाइनमेंट कंप्लीट करा. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? नाही? हो, ऑर्गॅनिकच आहे नेक्स्ट लेसन. ठीक आहे मग, बाय बाय, हॅव अ नाईस डे, गुड बाय, एन्जॉय युअर डे.